नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मल्लिकाची कारस्थानं काही केलं थांबत नाहीयेत. तिचं वरचेवर सुरूच आहे, काही ना काही नवीन कांड करत आहे आणि प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टींमध्ये ती अडकवत आहे म्हणजे स्वानंदीला समरच्या आणि आजीच्या नजरेमध्ये इकडे पाडण्याचं काम ही मल्लिका करत असते. परंतु हे सगळं जे काही घडत आहे हे सगळं आता समोर येणार आहे ते म्हणजे समरला समजणार आहे. त्यासाठी जी गोष्ट घडणार आहे ती खूप भयानक अशी आहे, ज्याचा विचार कधी केलेला नाही अशी गोष्ट घडणार आहे आणि सगळं सत्य समरच्या समोर येणार आहे आणि मल्लिकाची मात्र वाट लागणार आहे. समरचा विश्वासच बसणार नाहीये की आपण इतके दिवस या स्वानंदीवरती संशय घेत होतो, तिच्याशी चुकीचं वागत होतो, तिच्या घरच्या माणसांना चुकीचं ठरवत होतो, परंतु तिच्या घरची माणसं चुकीची नाहीयेत हे सगळं समरच्या लक्षात येणार आहे. हे सगळं कसं होणार ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आता स्वानंदीच्या बाबांनी ठरवलंय बँकेतली एफडी मोडायची आणि ते पैसे नेऊन द्यायचे. खरं तर ती एफडी त्यांनी आपल्या म्हातारपणासाठी ठेवलेली आहे, एक सिक्युरिटी म्हणून त्यांनी ठेवलेलं आहे. पण आता ती पैसे मोडून त्यांनी समरला द्यायचं ठरवलेलं आहे. कारण स्वतःचा आत्मसन्मान काहीतरी आहे ना, कारण माझ्या मुलीला त्याचबरोबर त्यांचं वागणं हे वेगळं आहे, त्यामुळंच त्यांनी असं ठरवलेलं असतं. तर इकडे आता ते पैसे बँकेतून घेतात आणि समरला फोन करतात. समरला सांगू लागतात की समर सर, मी तुमचे ते बांगड्यांचे पैसे जे आहेत ना ते देण्यासाठी घरी येत आहे. आणि त्याचबरोबर इकडे अधीराकडून आता एक गोष्ट कळली, ती म्हणजे या मल्लिकाला तिने मुद्दामच फोन केलेला असतो आणि तिला विचारू लागते की काय ग अधीरा, काय चालू आहे तुझं वगैरे असं सगळं विचारत असते. आणि अधीरा सांगते की हो बाबा बाहेरच गेलेत, बँकेत गेलेत, आज बँकेतून एफडी मोडून ते घरी येणार आहेत पैसे द्यायला, म्हणजे आजीचे सगळे गैरसमज मिटणार आहेत. ही बिचारी छान असं सांगत असते, तिच्या मनाधीनात पण नसतं आणि त्याच गोष्टीचा फायदा आता करून घेते ती म्हणजे ही मल्लिकाच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की आपल्याला काही झालं तरीही या सगळ्यांना आता इथे जिंकू द्यायचं नाही. त्यांनी जर पैसे इथे येऊन दिले तर माझे सगळे डाव फेल होतील असं तिचं ठरलेलं असतं. म्हणूनच तिने आता अंशूला फोन करते. अंशू, आत्ताच्या आत्ता काही कर, पण त्या स्वानंदीचे वडील इथे पैसे घेऊन येता कामा नाहीत, कळते का तुला, असं म्हणत ते अंशुमनला सांगते. अंशुमन म्हणतो की हो चालेल आई. आणि मग अंशुमनने काही गुंडांना बोलवले, त्या गुंडांना पैसे दिलेले आहेत आणि त्यांना तो सांगत आहे की त्या म्हाताऱ्याकडचे पैसे काढून घ्यायचे, त्याला मारायचं, तिथं पाडायचं, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि ते गुंड सुद्धा त्याच पद्धतीनं आता जातात, पैसे घेतात बाबांकडचे, त्यांच्या डोक्यात वार करतात. बाबा खाली पडलेले असतात. बाबांनी ऑलरेडी समरला सुद्धा फोन करून सांगितलेलं होतं की मी पैसे द्यायला येत आहे. परंतु बाबांनी आता स्वानंदीला फोन केलेला असतो की नंदू बाळा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग, मी पैसे घेऊन येत होतो, गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आणि आपले सगळे पैसे चोरीला गेलेत. स्वानंदीला धक्का बसतो आणि त्याच वेळी इकडे समर सुद्धा घरी आलेला असतो आणि समर ते बोलणं ऐकतो. समरला धक्का बसलेला असतो की काय झालं, अचानक कुठे निघालात तुम्ही. आणि मग स्वानंदी सांगते की बाबांवरती हल्ला झालाय, पैसे चोरीला गेले, ते बँकेतून येत होते, मी तिकडे चाललेलो आहे. समर पण त्या क्षणी स्वानंदीला म्हणतो की थांबा मीही येतो. मग समर आणि स्वानंदी दोघंही तिकडे जायला निघतात. आणि तिथे गेल्यानंतर समरला जी गोष्ट समजते ती खरंच खूप भयानक अशी असते. समर आणि स्वानंदी पोहोचलेले असतात, बाबांना घेतात, तिथून ते बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. बाबांना घेऊन तिथे हॉस्पिटलमध्ये उपचार करतात. स्वानंदी बाबांना विचारू लागते की बाबा काय झालेलं नक्की, कशामुळे हे सगळं झालंय, असं स्वानंदी बाबांना विचारते. तेव्हा बाबा तिला सांगतात की नाही माहिती, मी पैसे घेऊन येत होतो आणि काही गुंड तिथं आले, त्या गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला, पैसे काढून घेतले. तेव्हा समर म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी पोलीस कंप्लेंट करतो. समर पोलिसांना कॉल करतो आणि त्यांना सांगू लागतो की आत्ताच्या आत्ता या लोकेशनला जा आणि तिथलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, तिथं काही गुंडांनी हल्ला केलेला आहे आणि ते गुंड कोण आहेत ते शोधून काढा.
समरने सूत्र हलवलेली असतात आणि त्या क्षणी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं जातं. बाबांवरती हल्ला झालेला आहे आणि त्यांना काही गुंडांनी मारलेलं आहे ते कळतं. ती गुंडांची टोळी सुद्धा पकडली जाते आणि त्या क्षणी अंशुमनचं नाव येतं समोर. परंतु इकडे समर म्हणतो की बाबा बँकेत गेलेत, ही गोष्ट कोणाकोणाला माहिती होती. तेव्हा अधिरा सुद्धा तिथं असते. अधिरा म्हणते की मी ममाला फोन करून सांगितलेलं होतं. तेव्हा अधिरा म्हणते की पिंटा दादा, मला तुला एक गोष्ट सांगायची. मी इतके दिवस झाले मी बोललेले नाहीये, पण मम्माचं वागणं सध्या विचित्र चाललेलं आहे. कारण मला सांग, लग्नात पण कारण नसताना ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. नंदुताईवरती आरोप केले गेले आणि प्रत्येक वेळेस ममाचं एकच सुरू असायचं की अपशकुन झालाय, अपशकुन होतोय. तिला जराही प्रत्येक वेळेस काहीच वेगळं वाटलेलं नाहीये. ती ज्या पद्धतीने वागत होती ते सगळं चुकीचं होतं, हे तुलाही माहिती आहे. आणि तरीही मम्माच्या या सगळ्या गोष्टींवरती आपण इथे हे सगळं जे काही केलेलं आहे, विश्वास ठेवलेला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे. तेव्हा ती म्हणते की मला असं वाटतंय की मम्माचे कॉल रेकॉर्डिंग चेक करणं गरजेचं आहे. समर म्हणतो ठीक आहे, मी करतो. असं म्हणत समरने आता इकडे मल्लिकाचे कॉल रेकॉर्डिंग चेक करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तिथेच मल्लिकाच्या शिट्ट्या वाजतात. कारण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की समर असं काहीतरी करेल, माझे कॉल रेकॉर्डिंग चेक होतील. समरने ऑलरेडी जाऊन कॉल रेकॉर्ड मागवलेले असतात आणि अधिराच्या सांगण्यावरून समरने हे सगळं केलेलं असतं. तेव्हा समरला धक्का बसतो, कारण मल्लिकाने अंशुमनला कॉल केलेला असतो. अंशुमनला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ता स्वानंदीचे बाबा पैसे घेऊन निघालेले आहेत ते द्यायला, तर त्यांचे पैसे घेऊन ते इकडे पोहोचता कामा नयेत. त्यामुळं तुला काय करता येईल ते बघ आणि लवकरात लवकर त्या सगळ्याचा बंदोबस्त कर, नाहीतर मी जो काय प्लॅन आखलेला आहे तो सगळा धुळीस मिळेल. हे ऐकल्यानंतर खरं तर धक्का बसलेला असतो. समरला धक्का बसतो की हे सगळं काय आहे. म्हणजे काकू असं काहीतरी करेल या गोष्टीवरती समरचा विश्वासच नव्हता. पण आज ही गोष्ट समोर आलेली आहे आणि समरला स्वतःच्याच कानांवरती विश्वास बसत नाहीये. त्यामुळं मात्र समर आता समोर सगळ्या गोष्टी माहिती काढून घेतो. त्याचवेळी समरने अंशुमनचे कॉल रेकॉर्ड काढलेले असतात. अंशुमनने सुद्धा जे काही कांड केलेलं असतं ते त्याच्या समोर आलेलं असतं. अंशुमनने त्या गुंडांना फोन केलेला असतो, त्या गुंडांशी असलेला कॉन्टॅक्ट लक्षात येतो. त्याचबरोबर इकडे आता मल्लिकाच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आणखी एक नंबर असतो, तो म्हणजे त्या ज्वेलरचा. त्या ज्वेलर्सनेही फोन करून मल्लिकाला सांगितलेलं असतं की सरपोतदार आले होते, दिलीप सरपोतदार, आणि त्यांनी त्या बांगड्यांची किंमत विचारलेली आहे. आता समरला या सगळ्या गोष्टी लिंक कराव्या लागत असतात. तेव्हा आनंद तिथे असतो. आनंद म्हणत असतो की हे बघ समर, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्टेड आहेत, तू बघ. कारण सरपोतदार आले होते, ही गोष्ट काकूंना सोनाराने सांगायची गरज काय होती. सरपोतदारांनी येऊन काय विचारलेलं होतं, तर त्या बांगड्यांची किंमत. मग तरीही त्यांनी इकडे येऊन का सांगितलं हे सगळं, तुझ्या लक्षात येतंय का, असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की हो बरोबर आहे, कारण मला कळतच नाहीये की या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्याचं काय होणार आहे, हा विचार समरच्या डोक्यात चालू असतो. आता मात्र समरच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. समर मल्लिकाला बोलवतो, त्याचबरोबर अंशुमन, स्वानंदी, आता घरातले सगळेच असते. अधिरा सुद्धा तिथं आलेली असते. रोहन आलेला असतो. आणि आता मात्र आता समर बोलतो. समरने सगळे कॉल रेकॉर्डिंग चेक केलेले असतात, सगळं झालेलं असतं. पोलिसात कंप्लेंट झालेली असते. अंशुमनला पोलीस पकडून सुद्धा घेऊन जाणार असतात. परंतु इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक अशा असतात. मल्लिका रडायचं नाटक करू लागते. मल्लिका म्हणते की नाही, माझं ना चुकलंय, मी असं काही केलेलं नव्हतं, असं तिचं सांगणं असतं. पण समर म्हणतो की काकू बाद झालं, आतापर्यंत मी खूप वेळा तुला समजून घेतलेलं आहे. तुझ्यामुळं स्वानंदी यांना मी प्रत्येक वेळेस चुकीचं लेखत आलेलो आहे. तुझ्यामुळे त्यांच्याशी मी चुकीचं वागलेलो आहे. खरं तर या सगळ्यामध्ये त्यांचा अजिबात दोष नाही, तरीही त्यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. आज सगळा खरेपणा माझ्या समोर आला, तो फक्त आणि फक्त अधिरामुळं, असं म्हणत समर आता इकडे मल्लिकाला ओरडत असतो. मल्लिका मात्र शांतपणे समरचं बोलणं ऐकत असते, रडत असते. तिचं आकांत तांडव सुरूच असतं, कारण या सगळ्या गोष्टी ज्या तिनं केलेल्या आहेत त्या मात्र समोर आलेल्या असतात आणि त्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणारच असते.
तिनं जे कांड केलेलं आहे ते तिला भोगावं लागणार असतं. समर मात्र भयानक असा चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बास, आतापर्यंत तुझ्यावर मी खूप विश्वास ठेवला होता. माझ्या आईबाबांनंतर मी तुला ते स्थान दिलं होतं, पण काकू तू मात्र हे घर बर्बाद करायला निघालेली आहे. आता मी तुला कधीच माफ करू शकत नाही, कारण तू तर खऱ्या माणसांवरती सुद्धा आरोप केलेले आहेत, त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवलेले आहेत. असं म्हणत समरने इकडे वाट लावलेली असते, ती म्हणजे मल्लिकाची. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.